मित्रांनो, काल मला माझ्या ट्रेडिंग जर्नीतलं आत्तापर्यंतचं सगळ्यात मोठं प्रॉफिट झालं आणि खरं सांगायचं तर ते प्रॉफिट करणं एवढं काही अवघड नाही. पण अवघड गोष्ट काय आहे माहीत आहे का? की ते प्रॉफिट टिकवणं. त्यामुळं एका मोठ्या प्रॉफिटनंतर थोडा तर ओव्हर कॉन्फिडन्स येतोच. पण त्या ओव्हर कॉन्फिडन्समधून, त्या इमोशनमधून ओव्हरकम होण्यासाठी टाईम लागतो. त्यामुळं त्यातून ओव्हरकम होईपर्यंत मी थोडंसं सेफ ट्रेडिंगच प्रिफर केलं आणि आज निफ्टीची एक्सपायरी देखील होती. त्यामुळे मी आज निफ्टीत ऑप्शन बायिंगच्या जागी ऑप्शन सेलिंग केली. ट्रेड जस्ट आता एक्झिट केलाय. ट्रेड काय होता थोडक्यात एक्सप्लेन करतो. मार्केट आज गॅप अप ओपन झालं आणि त्यानंतर एक शार्प फॉल दिला. पण हा जो मेजर सपोर्ट एरिया होता, इथं सपोर्ट घेऊन इथून एक रिट्रेसमेंट घेतली आणि पुन्हा हा फॉल कंटिन्यू केला. तेव्हा माझा इथं पुलबॅक सेटअप देखील बनला. पण जवळच सपोर्ट एरिया असल्यामुळं आणि मार्केटचा ट्रेंड अप ट्रेंडमध्ये असल्यामुळं मी इथं ऑप्शन बायिंगपेक्षा ऑप्शन सेलिंग प्रिफर केली आणि मी इथं 260 क्वांटिटीत कॉल सेल केला. हेज करून केलेला, त्यामुळे इथं कॅपिटल रिक्वायरमेंट कमी झालं आणि इथून मार्केटमध्ये एक चांगला फॉल आल्यानंतर इथं हा ट्रेड मी एक्झिट केला. त्यामुळं आजचा दिवस जवळपास ₹8,242च्या प्रॉफिटमध्ये क्लोज करत आहे.